हरे कृष्णा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज जाणून घेणार आहोत आपण मूल्यांक 7 बद्दल. ज्या पण लोकांचा जन्म 7, 16 आणि 25 तारखेला होतो त्यांचा मूल्यांक 7 असतो. कसा आहे मूल्यांक 7? मूल्यांक 7चा कारक ग्रह केतू आहे. केतू हा कोणताही ग्रह नसून हा एक छायाग्रह आहे. ही एक परछाई आहे. राहू आणि केतू ज्याचं मुंडकं कापल्यानंतर केतू वेगळा झाला आणि राहू वेगळा झाला, जे धड उरलं ते धड म्हणजे केतू आहे. केतू फक्त धड असल्यामुळे, याला चेहरा नसल्यामुळे, याला चेहरा नाही, डोळे नाक कान नसल्यामुळे केतू फक्त धड आहे. 7 मूल्यांची लोक पण केतूसारखीच बिहेव करतात. केतूला कन्फ्युजन भरपूर असतं, कारण चेहरा नाही त्यामुळं पुढच्या गोष्टी कळत नाहीत, काय करावं काय नाही. त्यामुळे यांना कन्फ्युजन भरपूर असतं. कुठला निर्णय काय घ्यावा काय नको, कसा घ्यावा कसा घ्यायला नको, हा निर्णय घेतल्यानंतर काय होईल हे यांना कळत नाही. पण हे निर्णय घेऊन पण टाकतात. भले तो निर्णय वाईट हो किंवा चांगला हो, पण हे निर्णय घेतात लोक, चुकीचा झाला तरी. फक्त यांना पार्टनर जो यांचा लाईफ पार्टनर असेल तो 3 किंवा 5 किंवा 1 मूल्यांचा मिळेल तर ह्यांच्यासाठी खूप सोयीचं राहतं. केतू फक्त धड असल्यामुळे ज्या गोष्टी नॉर्मल लोकांना दिसतात त्याच्या पलीकडे बघायचा प्रयत्न केतू करतो. म्हणजे ही लोक जी नॉर्मल जगात दुनियात संसारात ज्या गोष्टी दिसतात त्याच्या पलीकडे यांना जायचं आहे, त्याच्या पलीकडचा अनुभव ही घ्यायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ही लोक क्युरियस असतात, जिज्ञासू असतात. भरपूर गोष्टी यांना शिकायला आवडतात, शिक्षण घ्यायला आवडतं, जाणून घ्यायला आवडतं, यांना वाचायला भरपूर आवडतं, यांना नवनवीन गोष्टी शिकायला भरपूर आवडतं, सगळ्या गोष्टींचं नॉलेज ठेवायला भरपूर आवडतं. त्यामुळे ही लोक नॉलेजेबल पण असतात. ह्या लोकांना शिकण्याची जी जिज्ञासू प्रवृत्ती आहे जी केतूमुळे मिळालेली आहे, त्यामुळे ही लोक रिसर्च बेसिस कामं खूप चांगली करतात. म्हणजे रिसर्चमध्ये म्हणाल तर स्टॉक मार्केट म्हणा किंवा ॲनालिसिस म्हणा, कोणत्याही गोष्टीचा सायंटिस्ट म्हणा, परत ऑकल्ट सायन्स, ज्योतिष, ह्या गोष्टींमध्ये ही लोक खूप चांगलं करतात. वकील म्हणा, ही लोक चांगली बनतात, क्युरियस असतात. तसेच ही लोक, ह्यांची माइंड कायम चिंतेत पण असतं, कायम ही चिंता पण करत असतात. ह्यांना डोकं नसल्यामुळे, सर नसल्यामुळे हे विचारात भरपूर राहतात. यांचं मन भरपूर पळत असतं, कन्फ्युजन भरपूर असतं. हे नुसतं दात जरी घासत असतील सकाळी उठून तर यांचं डोकं चालतच असतं, विचार यांच्या डोक्यातनी सुरूच असतात, मन यांचं चालत असतं. तसंच यांना केतूचा जी 7 मूल्यांची लोक आहेत ह्यांना इंट्युशन पण भरपूर येतात. कारण केतूला सर नसल्यामुळे, चेहरा नसल्यामुळे हा ज्या गोष्टी बघतो, ज्या गोष्टी नॉर्मल लोक डोळ्यांनी बघतात त्याच्या पलीकडे हा बघायचा प्रयत्न करत असल्यामुळे ह्यांना इंट्युशन भरपूर चांगले येतात. म्हणजे हे लोक भविष्य बघतात, ह्यांना भविष्य दिसतं पण. काही वेळेला यांना स्वप्नात भविष्य दिसतं आणि ते खरं होतं देखील. काही वेळेला केतूच्या मूल्यांच्या लोकांनी 7 मूल्यांना जे बोललेल्या गोष्टी आहेत त्या खऱ्या ठरतात, खऱ्या होतात पण लोक यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. कारण ही लोक तशी साधी आणि शांत असतात, कुणाशी जास्त वैर नाही, कुणाशी जास्त चिडचिड नाही, त्रागा नाही. त्यामुळं ह्या लोकांवर लोक विश्वास ठेवायला घाबरतात. हा साधा बोळा आहे, हा काय सांगतोय. पण ह्यांचं इंट्युशन एवढं स्ट्रॉंग असतं की ह्यांना भविष्य दिसतं. त्यामुळे ही लोक ज्या गोष्टी सांगतील त्या गोष्टींवर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या गोष्टी खऱ्या देखील होतात. कारण केतूची इंट्युशन पॉवर एवढीच चांगली आहे आणि स्ट्रॉंग आहे. तसेच ही लोक कन्फ्यूज असल्यामुळे काही वेळेला यांना निर्णय घेणं अवघड जाऊ शकतं, पण त्यातून हे निर्णय घेऊन पार पडतात. फक्त ह्यांनी आपल्या इंट्युशनचा आधार घेतला पाहिजे, जे आपल्याला मन सांगतंय त्याचा आधार घेऊन यांनी निर्णय घेतले पाहिजे. 7 मूल्यांची लोक सदळ, सरळ, शांत स्वभावाचे असल्यामुळे काही वेळांना धोके भरपूर मिळतात. ह्यांना रिलेशनशिपमध्येच नाही तर इतर गोष्टीत पण धोके मिळतात. काही करिअर यांनी असं ठरवून केलं की एवढे पैसे मिळतील पण त्यामध्ये ते ठप्प होईल. काही काम यांनी असं केलं की असं होईल पण तसं होतच नाही. अशा गोष्टी यांच्या बाबतीत भरपूर घडतात. क्युरियस असल्यामुळे, जिज्ञासा असल्यामुळे सगळ्या गोष्टीत ह्यांना जाणून घ्यायचं आहे, वाचन करायचं आहे, बुद्धी लावायची आहे. त्यामुळे काही वेळेला यांचे निर्णय चुकतात. थोडं यांनी शांत बसलं पाहिजे, यांनी मेडिटेशन जास्त केलं पाहिजे. मेडिटेशन केल्यामुळे यांची क्लॅरिटी वाढू शकते आणि निर्णय यांचे ठाम होऊ शकतात. केतू 7 मूल्यांची लोक स्पिरिच्युअल पण भरपूर असतात. ह्यांना या संसारी जगात रस नसतो. या संसारी जगातून 7 मूल्यांक लवकरात लवकर थोडा हळूहळू
मुक्त व्हायला बघतो आणि हळूहळू अध्यात्माकडे वळतो. त्यामुळे ही लोक भरपूर स्पिरिच्युअल पण असतात, देवाला अधिक जास्त मानणारे असतात, देवावर जास्त श्रद्धा ठेवणारे असतात, विश्वास ठेवणारे असतात. त्यामध्ये मी पण एक आहे, कारण मी 7 मूल्यांचा आहे. मी पण केतूशीच रूल होतो, त्यामुळे मी भरपूर आध्यात्मिक आहे आणि माझी श्रद्धा खूप वासुदेवावर आहे, हरीवर आहे. त्यामुळे मी वैष्णव आहे. आणि तशीच केतूची पण जी मूल्यांची लोक आहेत ती अध्यात्माकडे वळतातच वळतात, कारण या संसारी जगातून यांना लवकरात लवकर मुक्त होऊ वाटतं. यांना देवाला जाणून घ्यायचं असतं, अध्यात्मात यांना पुढे वाढायचं असतं, भरपूर पुस्तके वाचायची असतात, ग्रंथ वाचायचे असतात, त्यात यांना उन्नती करायची असते. त्यामुळे ही लोक हळूहळू स्पिरिच्युअल मार्गावर जास्त जातात आणि ही स्पिरिच्युअल होतात पण. आणि तुम्ही बघितलं असाल आपल्या देशातील मोठे जे धर्मगुरू आहेत किंवा ज्योतिष आहेत ते जास्त करून 7 मूल्यांचेच असतात. 7 मूल्यांच्या जर फेमस पर्सनॅलिटीज बघितल्या तर MS धोनी, 7 तारीख जन्म, मूल्यांक 7. MS धोनी रिव्ह्यू सिस्टम तुम्ही बघितले असाल, मागे न बघता स्टंपवर बरोबर तो बॉल माणूस मारतो, कारण इंट्युशन स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्यांचे निर्णय चांगले बनतात. MS धोनीचे घेतलेले रिव्ह्यू कायम परफेक्टच आलेले आहेत, तुम्ही बघितलं असाल. कॅटरीना कैफ, 16 तारीख जन्म, मूल्यांक 7, टॉपची ॲक्टरेस आणि भरपूर रिसर्च बेस करून आपल्या ॲक्टिंगमध्ये तिनं भरपूर स्किल डेव्हलप करून चांगली ॲक्टिंग ती करते. तसेच आपले जुने पंतप्रधान 25 तारीख जन्म, अटल बिहारी वाजपेयी, मूल्यांक 7. हे पण रिसर्च करून आणि शून्यातून टॉपपर्यंत पंतप्रधान बनण्यापर्यंत त्यांनी वर आलेले आहेत. ही काही टॉपची पर्सनॅलिटीज आहेत ज्या केतूने रूल होतात, 7 मूल्यांकने रूल होतात. 7 मूल्यांकसाठी बेस्ट वार कोणता असेल तर यांच्यासाठी सोमवार, रविवार आणि बुधवार हा बेस्ट वार आहे. यांच्यासाठी बेस्ट कलर कोणते असतील तर यांच्यासाठी पर्पल, ब्ल्यू आणि ग्रीन हे कलर आणि व्हाईट पण यांच्यासाठी बेस्ट कलर आहे. यांच्यासाठी लकी नंबर कोणते असतील तर 1, 3, 4, 5, 6, 2 हे नंबर यांच्यासाठी लकी नंबर आहेत. ह्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट नंबर जर असेल तर 4 आहे, कारण 4 हा राहू आहे आणि केतू हे धड आहे, त्यामुळं 4 ह्यांना भेटेल तर कंप्लीट हे होतं. तसेच 3 जर भेटेल तर पण हे खूप लकी आहे, कारण 3 नॉलेज आहे, गुरु आहे आणि केतू विस्डम आहे, इंट्युशन आहे, त्यामुळे ही दोघांची चांगली बनते. तसेच यांच्यासाठी अनलकी नंबर कोणताही नाही, कारण हे लोक कोणाशीही दुश्मनी ठेवत नाहीत. हे लोक सगळ्यांशी सरळपणे, साध्या भावाने, सरळ मार्गाने जात असतात, सगळ्यांशीच दोस्ती निभवतात, सगळ्यांनाच चांगलं नॉलेज, स्पिरिच्युअलिटी द्यायचा हे लोक प्रयत्न करत असतात. ह्यांच्यासाठी न्यूट्रल नंबर कोण असेल तर 8 आणि 9 आहे. हे ह्यांच्याशी पण निभवतात, ह्यांच्याशी पण हे परफेक्टपणे दोस्ती निभवतात, फक्त न्यूट्रलमध्ये राहतात यांच्यासोबत. 7 मूल्यांसाठी अजून चांगला उपाय म्हणजे ह्यांचं कन्फ्युजन दूर करायचं असेल तर ह्या लोकांनी मुक्या जनावरांना फीड करावं, मुक्या जनावरांना खाऊ घालावं, म्हणजे कुत्र्यांना म्हणा, गाईला म्हणा, मांजराला म्हणा, यांनी खाऊ घातलं पाहिजे. तर ह्यांची केतूची एनर्जी बॅलन्स होते आणि यांच्या लाईफमध्ये क्लॅरिटी येते. जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन दूर होतं आणि हे चांगले स्पिरिच्युअली आध्यात्मिक पण होऊ शकतात. असा हा केतूचा नंबर आहे. मूल्यांक 7. स्ट्रॉंग इंट्युशन पॉवर आहे, स्ट्रॉंग क्युरियस आहे, हा इंटेलिजंट आहे, विस्डम आहे, नॉलेजचा भंडार आहे, तसेच हा कन्फ्युजन पण आहे.